मागील टुर्नामेंटमध्ये ज्या गुरु याने जय हनुमान मित्रमंडळ डाकविली संघाचा परशुराम याला 2 षटकार मारले होते. असाच तो गुरु आणि मनीष यांची जोडी एक चांगलासे फलंदाज आणि पहिला गोलंदाज येतोय तो विष्णू. अडवली संघाकडून जे फलंदाज गेलेत ते गुरुनाथ आणि मनीष आणि कुरुंद्या संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो विष्णू. सामन्याला सुरुवात विष्णू यांचा पहिला चेंडू घेऊन येतोय आणि सामना खेळतो मनीष. पहिला चेंडू मनीष याला आणि एक चांगला असा ऑफ साईडला ग्लास केल्यानंतर दणदणीत असा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 4 रन. एक चांगला असा फटका सादर करताना मनीष आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक धावसंख्या आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली ती 4 रनवर. या पहिल्याच चेंडूवर खरपूस समाचार घेताना एक चांगला असा फटका सादर करताना मनीष याच्या बॅट म्हणून निघालेला हा पहिला चौकार आपल्या संघासाठी. विष्णू याचा दुसरा चेंडू सामना करेल तो मनीष. एक आपटून टाकलेला चेंडू यावर एक धाव पलू काढलेली आहे मनीषाने आणि एक धावच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 5 रन. या चेंडूचा काही समाचार घेता आला नाही. एक चांगलाशी चेंडू होता त्यावर चौकार किंवा षटकार घेता आला असता पण त्याचा काही समाचार घेता आला नाही आणि पहिल्यांदाच गुरु सामना करेल विष्णू याचा. विष्णू याचा तिसरा चेंडू सामना करेल तो गुरु. एक चांगलासा फलंदाज. त्याच्या बॅट म्हणून नेहमी आपण षटकार आणि चौकार पाहत असतो असा गुरु. नो चेंडू फ्री हिट असेल या चेंडूवर. फ्री हिट फिल्डिंग. एका साइडला 6 खेळाडू होते. पुन्हा एकदा विष्णू तयार. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय तो गुरु यासाठी आणि एक चांगली अशी डिलिव्हरी. डॉट चेंडू. अप्रतिम असा चेंडू हाताळला गेला तो विष्णू याच्याकडून आणि या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 6 वर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक चांगलाच कमबॅक केलं गेलं ते विष्णू याच्याकडून. चौथा चेंडू घेऊन येतोय आणि चांगला असा चेंडू. या चेंडूवर रनआउटची शक्यता आणि रनआउट होतोय तो गुरु. एक चांगलंसं क्षेत्ररक्षण जय बजरंग कुरुंद यांच्याकडून होताना आणि गुरु याची जागा घेण्यासाठी जातो तो गणेश. एक चांगलासा फलंदाज बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी एक अप्रतिम खेळाडू जातोय तो गणेश. आपल्या संघासाठी नेहमी चांगल्या धावा जमा करत असतो. विष्णू यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो मनीष. धावसंख्या स्थिर 6. विष्णू यांचा
पुढचा चेंडू, पाचवा चेंडू जो घेऊन येतोय, सामना करेल तो मनीष. वाईट चेंडू. या वाईट चेंडू नंतर धावसंख्या पोहोचते ती 7. संत अशी धावसंख्या. आणि या दरम्यान एक चांगला असा ऑफ साइडला मारला चेंडू आणि या दरम्यान मनीष याने 2 धावा पळून काढलेल्या आहेत. त्यावर समाधान मानतोय आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 9. या षटकातील जवळजवळ 5 चेंडूची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या 1-9. शेवटचा चेंडू चा सामना करण्यासाठी मनीष तयार. विष्णू याचा पुढचा चेंडू, सामना करेल तो मनीष. या दरम्यान एक अप्रतिम असं शॉट आणि या शॉटवर एक चांगला असे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पण त्यामध्ये काही क्षेत्ररक्षणाला मदत झाली नाही. या दरम्यान चौकार लागला गेला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 13. एक चांगला अशी मनीष यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जय बजरंग कुरून दुसरा षटक घेऊन येतोय तो पवन. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो पवन. याच्या चेंडूवर, पहिल्याच चेंडूवर 1 धाव पळून काढली ती गणेशाने. पुन्हा सामना करेल तो मनीष, ज्याने अजूनपर्यंत 11 धावा आपल्या संघासाठी धावून काढल्या. त्यामध्ये 2 चौकार, अप्रतिम असे चौकार मारले होते आणि संघाची धावसंख्या गेली ती 14. अप्रतिम असं चेंडू. या 22च्या रूपाने ही धावसंख्या वाढते आणि ही धावसंख्या पोहोचते ती 15. मयूर अडवली आणि जय बजरंग कुरुंद या दरम्यान हा सामना रंगतोय. दुसरा षटक घेऊन येतो तो पवन. यातील एक चांगली अशी चेंडूची सांगता, डॉट चेंडूची सांगता होते. या दरम्यान 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती ती 15. चौथा चेंडू घेऊन येतो तो पवन आपल्या संघाकडून. अशी चांगल्या चेंडूची हाताळणी करताना पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर. गणेश यांच्या बॅटमधून काही धावसंख्या निघत नाहीत. पवन यांच्या षटकातील 5वा चेंडू, सामना करतो गणेश. एक धाव पळून काढली गेली 22च्या स्वरूपाने आणि या 22च्या स्वरूपाने धावसंख्या 16 यावर पोहोचली गेली आहे.
पुन्हा एकदा मनीष. शेवटचा चेंडू या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल तो मनीष. पवन यांची चांगली अशी गोलंदाजी, ज्या पहिल्या चेंडूवर एक, दुसऱ्या चेंडूवर एक, नंतर डॉट डॉट आणि एक, आणि पुन्हा एकदा डॉट, असे 3च धावा दिल्या गेल्या आहेत या षटकातील समाप्तीनंतर. धाव संख्या 16 वर स्थिर. एक चांगलं असे षटक आपल्या संघासाठी सादर करताना पवन, आणि पवन यांची जागा घेण्यासाठी तिसरा गोलंदाज येतोय तो कुंदन. कुरुंद या संघाकडून धाव संख्या 16. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. त्यानंतर पवन याने चांगली अशी गोलंदाजी केली. 3 रन दिल्या होत्या आणि 3 डॉट चेंडू केले होते. एक चांगलं असे षटक आपल्या संघासाठी सादर केलं होतं. आणि या दरम्यान तिसरं षटक घेऊन येतो तो कुंदन आपल्या संघासाठी. जय बजरंग कुरुंद या संघासाठी मयूर अडवली संघ धावासाठी झगडत असताना एका बाजूला गणेश आणि मनीष यांची जोडी. एक चांगला असा फटका, या फटक्यावर एक धाव पळून काढली गेली आहे आणि एक धावावर समाधान मानतोय तो मनीष आणि गणेश. आणि एक धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 17. पहिला चेंडू हाताला गेला तो गणेश याने एक रन काढून समाधान मानलं. आणि कुंदन याच्या दुसरा चेंडू सामना करतो मनीष. एक स्लोअर वन यावर फसवला गेलाय, पण झेल सोडला गेला आणि यावर रनआउटची शक्यता, पण 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात त्या मनीष याच्याकडून. एक चांगला असा स्लोअर रनचा वापर केला गेला होता कुंदन याच्याकडून आणि त्यामध्ये फसला गेला होता मनीष, पण फलंदाज क्षेत्ररक्षणाने साथ दिली नाही आणि झेल धरतीला दान केला जातो. या दरम्यान 2 धावा पळून काढल्या आणि या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 19. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतो तो कुंदन. पुन्हा एकदा एक चांगलासा फटका, या फटक्यावर एक धाव काढली जाते आणि एक धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती 20 वर. या षटकातील बघता बघता 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. एक कुंदन याच्याकडून चांगलासा षटक हाताला गेला. याआधी पवन याने चांगलं षटक हाताळलं होतं, त्यावर पावल टाकून एक चांगलासा षटक हाताळताना कुंदन. या दरम्यान एक धावावर समाधान मानतोय तो मनीष पुन्हा एकदा आणि एक धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती 21. या षटकामधील 4 चेंडू चा खेळ समाप्त झालाय. कुंदन याचा 5वा चेंडू सामना करेल तो मनीष. पुन्हा एकदा एक रनवर समाधान मानतोय तो मनीष. एक रनने धाव संख्या पुढे नेताना अडवली संघ आणि या 1 धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 21. या षटकातील 5 चेंडूचा समाप्ती झाल्यानंतर 6वा चेंडू घेऊन येतोय तो कुंदन. समोर आहे तो गणेश. एक चांगला असा फटका आणि या फटक्यावर चांगला असा झेल आणि या झेलच्या मदतीने ओव्हरची समाप्ती आणि धाव संख्या स्थिर 21. फलंदाज जायचा आहे. मयूर 11 अडवली संघाकडून पहिल्या षटकामध्ये चांगला खेळ झाल्यानंतर पवन आणि कुंदन यांनी एक चांगले असे षटक हाताळले गेले आणि धाव संख्येला रोख लावला गेला. 21 धावा आणि गणेश याची जागा घेण्यासाठी जातोय तो अक्षय. एक निर्णायक षटक ज्याच्यामध्ये चांगली धाव संख्या उभारावी लागेल. एक फायटिंग टोटल कुरुंद संघाला उभारावी लागेल, अडवली संघाला उभारावी लागेल
या दरम्यान ड्रिंक्स ब्रेक घेतला गेला आहे. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी 21, पहिल्या षटकामध्ये ज्या 13 धावा आल्यानंतर त्यानंतर हळूहळू धावाला रोख देण्याचं काम पवन आणि कुंदन यांनी केलं होतं. एक चांगल्याशी ओर दोघांनी टाकल्यानंतर धावसंख्येला काही रोख लावला गेला. बघूया या ओव्हरमध्ये किती धावा दिल्या जातात. आडवली संघाला जर हा सामना वर पकड मिळवायची असेल तर या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा तरी काढल्या गेल्या पाहिजेत. पुन्हा एकदा आपटून टाकलेला चेंडू, अप्रतिम अशी डिलिव्हरी आणि डॉट होताना खेळाडू एक चांगलाचे षटक आपल्या संघाकडून हाताळताना वैभव. पहिलं षटक आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय तो वैभव. पुढचा चेंडू वैभव याचा आणि एक अप्रतिम असा षटकार अक्षय याच्या बॅटमधून. एक चांगलासा फटका. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 27. या ओव्हरमधला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि या सामन्यातील हा पहिला षटकार अक्षय याच्या बॅटमधून निघालाय. तर त्याला माहिती आहे की या अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपण घेतल्या तर आपला संघ सुस्थितीत जाऊ शकतो. तिसरा चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज अक्षयाने. एक चांगलासा फटका मारल्यानंतर त्या दरम्यान एक धाव आणि दुसरी धावचा प्रयत्न आणि तो सफल होतोय आणि या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 29. एक चांगला असा धावाला गती देताना अक्षय आपल्या संघासाठी बघता बघता या 3 चेंडूमध्ये त्यांनी 8 धावा कुठून काढल्या आहेत आणि चौथा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज वैभव. पुन्हा एकदा अप्रतिम असा शॉट, पण या शॉटवर तेवढीच चांगली साथ लाभते ती क्षेत्ररक्षकाची आणि अप्रतिम असा झेल टिपला गेला तो अक्षय याचा आणि अक्षय याची खेळी संपुष्टात येते आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो कुणाल. या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होते ती 29 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू आणि सामना करतोय तो मनीष आणि अक्षय याची जागा घेण्यासाठी जातोय तो कुणाल. बघूया वैभव यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो मनीष. एक चांगलासा चेंडू या दरम्यान डॉट चेंडू सांगता होताना आणि पुन्हा एकदा धावसंख्या स्थिर. धावसंख्या होती ती 29. या सामन्यातील शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू सामना करेल तो मनीष. एक चांगला असा फटका. या फटक्यावर तेवढाच अप्रतिम अशा षटकारच्या समाप्तीनंतर षटक समाप्तीचा उद्घोषणा होताना आणि या षटकारानंतर धावसंख्या पोहोचते ती 35. विजयासाठी 36 धावाची आवश्यकता असेल ती. जय बजरंग. जय बजरंग करून द्या संघासाठी. यापुढील सामना आणि 8वा सामना असेल तो नव स्पोर्ट पोगाव वर्सेस किरवली. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी टॉस साठी यायचंय. नवस्पोर्ट पोगाव आणि किरवली या संघाचे कर्णधार टॉस साठी यायचंय. यापुढील सामना 8वा सामना आजच्या दिवसातला. या दरम्यान
अडवली संघाने शेवटच्या षटकामध्ये चांगल्याशा फलंदाजी केल्यानंतर चेंडू घ्यायचा परच्या चांगली अशी खेळी केल्यानंतर धाव संख्या पोहोचते ती 35 वर. 36 धावाचा टार्गेट जो दिला गेलाय तो जय बजरंग कुरुंद या संघासाठी. नवस्फोट पोगावच्या कर्णधार हजर आहेत, तर मी विनंती करतोय किरवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार इथे हजर आहेत. मी पंकज चातुर्य यांना विनंती करते की त्यांनी या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायची. किरवली वर्सेस पोगाव हा सामना यापुढील रंगणार आहे. पोगाव नवस्फोट पोगाव सामना टॉस विन डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. हॅलो, हाफ एंड संपल्यानंतर आपल्या समोर कुरुंद या संघाकडून सामना करतोय तो विष्णू आणि पवन यांची जोडी. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी सादर करावा लागेल आणि अडवली संघाकडून वैयक्तिक पहिलं गणेश याचा पहिला चेंडू. सामना करतो विष्णू. आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि रनआउटची विकेट बहाल करताना पवन एका चेंडूच्या समाप्तीत तर एक फलंदाज बाद होतोय. 24 बॉलमध्ये 36 धावाची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद होतोय, तो रनआउटच्या स्वरूपाने. गणेश यांचा दुसरा चेंडू. पवन यांची जागा घेण्यासाठी जातोय तो मयूर. एक चांगला अशी गोलंदाजी सादर करताना गणेश या दरम्यान झेल होता पण काही समजलं नाही फलंदाज क्षेत्ररक्षकाला. या दरम्यान एक धाव पळून काढली ती विष्णू याने आणि धावाचा श्री गणेश होताना कुरुंद या संघाचा 1-1. 2 चेंडूची समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1. तिसरा चेंडू घेऊन येतो तो गणेश आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं. या दरम्यान चांगली अशी गोलंदाजी सादर करताना गणेश आपल्या संघासाठी एक डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा. आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1-1. 3 चेंडू एक चांगले असे चेंडू हाताळले गेलेत ते गणेश याच्याकडून. एक कमी धावसंख्या आणि त्या धावसंख्येला रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल हे गणेशला माहिती आहे आणि म्हणून त्याने एक चांगले असे चेंडू हाताळले गेलेत. या दरम्यान 2 धावा पळून काढल्या गेल्या आहेत त्या फलंदाज मयूर याच्याकडून. जवळजवळ या षटकातील 4 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 3. पुढचा चेंडू हाताळेल तो गणेश आणि कॅचचा ट्राय पण कॅच धरतीला दान. या दरम्यान फलंदाजाने एक धाव पळून काढली आहे आणि एक धावीच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती 4. एक विकेट जी रनआउटच्या स्वरूपाने पहिल्याच चेंडूवर बहाल केली होती पवन याने. त्यानंतर हळूहळू धाव संख्याला उभारणी देताना मयूर आणि विष्णू
छत्तीसचा पाठलाग करताना या ओव्हरमध्ये जवळजवळ शेवटच्या चेंडूवर एक धाव पळून काढली आहे आणि एक धावच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ते 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1-5. अजूनही 31 रनाची आवश्यकता असेल ती जय बजरंग कुरुंद या संघाला. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. 36 धावा ज्या 24 बॉलमध्ये हव्या होत्या. यामध्ये पहिला षटक जे हाताला गेलं गणेशाने, एक चांगलंसे षटक, एक विकेट आणि 5 धावा दिल्या. यानंतर विजय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आणि सामना करेल तो विष्णू. विजयाचा पहिला चेंडू, एक चांगलासा फटका. या फटक्यावर एक धाव पळून काढली गेली आहे आणि एक धावावर समाधान मानतोय तो विष्णू आणि या एक धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 6 या आकड्यावर. हळूहळू धाव संख्या पुढे जाताना अजूनही 30 धावा 17 चेंडूमध्ये आवश्यक असतील आणि अप्रतिम असा चेंडू हाताला गेलाय तो विजय याच्याकडून. एक डॉट चेंडूची सांगता आणि या डॉट चेंडू नंतर धाव संख्या ती स्थिर होते 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा विजय तयार तिसरा चेंडू हाताळण्यासाठी आणि हा अप्रतिम असा शॉट 6 मयूराच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत असा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 12. या षटकातील जवळजवळ 3 चेंडूची सांगता झाली आणि या 3 चेंडूच्या नंतर जवळजवळ 7 धावा ज्या विजयला कुठून काढल्यात आणि या 7 धावा आणि पहिल्या षटकातील 5 अशा एकूण 12 धावा. पहिलं चांगलं षटक हाताला गेलं होतं ते गणेश याच्याकडून, पण विजयाचा अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा. चौथा चेंडू जो डॉटच्या स्वरूपाने आला गेला आणि धाव संख्या स्थिर होते 12. षटकारानंतर डॉट. 5वा चेंडू हाताळतोय तो विजय. या दरम्यान एक धाव पळून काढली आहे ती मयुरेने आणि धाव संख्या जाते पोहोचते ती 13. या षटकातील शेवटचा चेंडू हाताळतोय तो विजय आणि सामना करेल तो विष्णू. अजूनही 23 धावांची आवश्यकता असेल. कॅचचा प्रयत्न आणि एक चांगलासा झेल घेतला गेलाय तो आणि या दरम्यान ओव्हरची समाप्ती. या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिर. धाव संख्या होती ती 13. यापुढील सामना असेल तो पोगा वर्सेस किरवली. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. बारा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल ती उर्वरित 12 चेंडूमध्ये आणि या दरम्यान तिसरा षटक जो घेऊन येतोय तो रोहित आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं. हे निर्णायक षटक, निर्णायक 2 षटक असतील. यामध्ये धावा रोखाव्या लागतील. या फलंदाजाला जिंकायचं असतील तर एक चांगले फटके मारले गेले पाहिजेत. वाईट चेंडू. या वाईट चेंडूच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती 14. समीकरण चेंज होताना 12 चेंडूमध्ये 22 धावा. 12 चेंडूमध्ये 22. एक चांगलासा फटका. या फटक्यावर
जवळजवळ 2 धावा पळून काढल्यात. तिसऱ्यासाठी काही प्रयत्न होत नाही. 2 धावावर समाधान मानतोय आणि या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचती ती 16. अजूनही उर्वरित 11 चेंडूमध्ये 20 धावाची आवश्यकता असेल ती जय बजरंग कुरुंद या संघाला. आडवली संघाकडून गोलंदाज एक चांगलासा प्रयत्न केला गेला होता, पण या दरम्यान चौकार येताना कुरुंद या संघासाठी या चौकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 20. अजूनही 16 धावांची आवश्यकता असेल उर्वरित 10 चेंडूमध्ये. फलंदाजाला माहिती आहे की हा निर्णायक षटक असेल. यामध्येच आपण जर प्रयत्न केला आणि संघाला एक चांगली धाव संख्या उभारली गेली तर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला सामना जड जाणार नाही. यासाठी एक चांगलीशी फटकेबाजी करताना पुन्हा एकदा कॅचचा प्रयत्न केला जातो, पण एक कॅच सुटला जातोय आणि या दरम्यान 2 धावा पळून काढल्या गेल्यात त्या कुरुंद संघाचे फलंदाज मयूर याने. या 2 धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 22. अजूनही 14 धावाची आवश्यकता असेल उर्वरित 9 चेंडूमध्ये. अप्रतिम अशा फटका, पण या फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती आणि एक चांगलासा झेल, या झेलच्या मदतीने धाव संख्या स्थिर. मयूर याची जागा घेण्यासाठी जातोय तो पुढचा फलंदाज लवकर जायचा आहे. कुंदन उर्वरित 8 चेंडूमध्ये 14 धावाची आवश्यकता असेल. 8 14 असं समीकरण. आणि षटकार, एक चांगलासा फटका गुरुनाथ त्याच्या बॅटमधून आलाय आणि 7 चेंडूमध्ये 8 धावाची आवश्यकता असेल ती जय बजरंग कुरुंद या संघाला. एक चांगलासा फटका गुरुनाथ त्याच्या बॅटमधून निघाला आणि धाव संख्येला गती दिली आणि धाव संख्या पोहोचली ती 28. अजूनही 8 धावा आवश्यक असतील त्या उर्वरित 7 चेंडूमध्ये. चेंडू द्यायचा आहे एक शेवटचा चेंडू असेल या षटकातील. रोहित याचा गुरुनाथ त्याला माहिती होतं की या चेंडूवर आपण प्रयत्न केला तरच आपला संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करू शकतो आणि पुन्हा एकदा दणदणीत असा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती 32. फक्त 4 धावाची आवश्यकता असेल उर्वरित 6 चेंडूमध्ये. शेवटचं षटक आणि निर्णायक षटक घेऊन येईल आपल्या संघासाठी अक्षय. या 2 ओव्हरमध्ये ज्या 23 धावा हव्या होत्या त्या जवळजवळ या षटकामध्ये 19 धावा ज्या पळून काढल्यात, षटकार आणि चौकार ज्या ठोकून काढल्यात त्या मयूर गुरुनाथ या जोडीने. आणि मयूराने आपली विकेट जी फेकली होती यानंतर जी गुरुनाथ यांनी 2 फटके अप्रतिम असे फटके मारले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. आता जवळजवळ 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. दोन्ही संघाला जिंकण्यासाठी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, या तर फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. अक्षयचा पुढचा चेंडू आणि एक चांगला असा
फटका, पण फटका फसला आणि चांगलासा झेल अनिल याच्याकडून. एक चांगला अशी गोलंदाजी सादर करताना अक्षय. या दरम्यान अक्षयचा पहिला चेंडू त्यावर विकेट बहाल करताना कुंदन पुन्हा एकदा गुरुनाथ तुलसीराम जागा घेण्यासाठी जातोय. तो पुन्हा एकदा अक्षय तयार. 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना एक फलंदाज बाद होतोय. पुढचा चेंडू घेऊन येतो तो अक्षय. एक स्लोअर वन आणि वाईट चेंडू. अतिरिक्त रन महाग पडतील कारण आपल्याकडे ऑलरेडी कमी धावा आहेत. समीकरण चेंज होते. 5 बॉलमध्ये 3 धावाची आवश्यकता असेल. चांगलाशी गोलंदाजी अक्षयच्या मार्फत होताना 4 मध्ये 3. चांगली अशी गोलंदाजी अक्षयकडून सादर होते. या दरम्यान एक चांगलासा फटका. या फटक्यावर 2 धावा पळून काढल्या गेल्यात आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या लेवल होते, समान होते. सामना झुकतोय तो जय बजरंग कुरुंद या संघाकडे, कारण उर्वरित चेंडूमध्ये फक्त 1 धावाची आवश्यकता असेल. 3 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता असेल आणि वाईट चेंडू. या वाईट चेंडूच्या मदतीने जय बजरंग कुरुंद हा संघ विजयी होतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. पुढील सामना आपल्या समोर येतोय तो नव स्पोर्ट पोगाव वर्सेस गिरवली. मी अंपायर्सना विनंती करतोय का आपण या सामन्याची अंपायरिंग करायची आहे आणि या